स्वप्नात रंग भरताना भाग 21. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. शुभम दिव्याला सोडायला जाणार तर तिने स्वतः जाते बोलून शुभमला त्याच्या घरी जायला सांगितलं आणि ती तिथे बीचवरच जाऊन थांबली. सगळ्यांचा ट्रिपला काय काय करायचं, कशी मजा मस्ती करायची याचा प्लॅन सुरू होता. पण दिव्याच्या मनात मात्र वेगळंच सुरू होतं. तिला काही करून रुहीला शुभमच्या आयुष्यातून काढून टाकायचं होतं. त्यामुळेच तिच्या डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू होते. पण मनातच काहीतरी ठरवून चेहऱ्यावर खुन्नसी हसू आणून दिव्या घरी निघून गेली. आता पुढे? साक्षी, आपण शॉपिंगला जायचं आहे ना फिक्स? शुभ्रा साक्षीला विचारत म्हणाली. हो ग, आपण जाणारच आहोत. एकदा या रुहीला विचार, तीच कॅन्सल करू शकते प्लॅन. साक्षी रुहीकडे बघत म्हणाली. काय ग रुही, तू शॉपिंगला येणार आहेस ना नक्की? साक्षी रुहीला विचारत म्हणाली. मी नाही आले तर तुम्ही दोघी मला न नेता एकट्या जाणार आहात का? रुही त्या दोघींकडे बघत म्हणाली. नाही, आम्ही तर तुम्हाला घेऊनच जाणार आहे, तुम्हाला नसेल यायचं तरीसुद्धा. शुभ्रा हसतच रुहीला म्हणाली. यावर त्या तिघीसुद्धा हसायला लागल्या. आज ऑफिसमध्ये साक्षी आणि शुभ्राचा शॉपिंगला जायचा प्लॅन सुरू होता. उद्या सकाळी ते लोणावळ्याला जायला निघणार होते. दिव्या तर आज ऑफिसलाच आली नव्हती. तिच्या डोक्यामध्ये रुहीला कसा त्रास द्यायचा हा प्लॅन सुरू होता आणि त्याचीच तयारी दिव्या घरी थांबून करत होती. संध्याकाळी रुही, साक्षी आणि शुभ्रा तिघी पण शॉपिंगला गेल्या. अभिला पण जायचं होतं, पण शुभमने अभिला जाऊन दिलं नाही. 2 दिवस इथे नसणार, त्यामुळे शुभम आज जास्तच वेळ ऑफिसमध्ये थांबला होता आणि त्यामुळे अभिलासुद्धा नाईलाजाने अभि थांबावं लागलं होतं. रात्री उशिरा रुही आणि शुभ्रा घरी आल्या. शॉपिंग करून तसंच बाहेर जेवण करून आल्यामुळे रुही लगेच रूममध्ये निघून गेली. रुही रूममध्ये आली तर शुभम रूममध्ये नव्हता. अजून तो घरी आला नसेल विचार करून रुही तिची बॅग भरायला लागली. ती बॅग भरत होती इतक्यातच शुभम रूममध्ये आला. रुही, झाली का तुझी बॅग भरून? शुभम रूममध्ये येतच म्हणाला. नाही अजून, भरतच आहे मी माझी बॅग. रुही म्हणाली. ओके, तुझी झाल्यावर प्लीज माझी पण बॅग भरून ठेवशील का? मला ऑफिसचं काम आहे थोडं. शुभम रुहीला म्हणाला. हो, ठेवते मी तुमची बॅग भरून. तुम्ही फक्त तुमचे कपडे काढून द्या मला. रुही शुभमला म्हणाली. अगं मला खरंच टाईम नाही ग, नाहीतर मीच भरली असती ना बॅग. तू घे तुझ्याच हाताने कपडे काढून. मी स्टडी रूममध्ये जातोय, मला उशीर होईल. तू बॅग भरून झोपून जा. उद्या लवकर निघायचं आहे 4 वाजता. शुभम रुहीला म्हणाला. ओके, तुम्ही पण लवकर या झोपायला, नाही तर तुमची पण झोप होणार नाही. रुही शुभमला म्हणाली. हो बोलून शुभम रूमबाहेर निघून गेला. रुहीने तिची बॅग भरून शुभमची पण बॅग भरून ठेवली. हे बाप्पा, मी पहिल्यांदा यांची बॅग भरली आहे. मी घेतलेले कपडे यांना आवडू दे, नाहीतर त्यावरून पण ओरडत बसतील मला नंतर. रुही वर बघून बोलायला लागली. बॅग कोपऱ्यात ठेवून रुही गॅलरीमध्ये जाऊन गाणी ऐकत ऐकतच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 3च्या अलार्ममुळे रुहीची झोपमोड झाली. मोबाईलमध्ये टाईम बघितला तर 3:15 वाजत आले होते. रुही रूममध्ये आली तर शुभम बेडवर नव्हता. म्हणून रुही स्टडी रूममध्ये गेली तर शुभम
तिथेच बसल्या बसल्या झोपला होता. अहो, रुही शुभमला आवाज देत म्हणाली. शुभम उठा, 3:30 वाजत आले आहेत. आपल्याला 4 वाजता निघायचं आहे ना? रुही शुभमला उठवत म्हणाली. अ हो, तू इथं? शुभम बारीक डोळे उघडत म्हणाला. हो, ते तुम्ही रूममध्ये आले नव्हते. मग तुम्हाला शोधत शोधत इथे आले. तुम्ही जावा रूममध्ये आवरून घ्या, मी शुभ्राला उठवून येते. रुही बोलतच जायला लागली होती, तर शुभमने तिला आवाज दिला. आज तिला उठवायची गरज नाही. तिचं आवरून पण झाले असेल. जायचं आहे तर? शुभम हसतच म्हणाला. तरी पण मी बघून येते. मला उठवायला सांगून ठेवलं आहे तिने. रुही शुभमला म्हणाली. ठीक आहे, तू पण लवकर आवरून घे. शुभम रुहीला म्हणाला. हो बोलून रुही शुभ्राच्या रूममध्ये आली, तर समोर बघून तिला शुभम बोललेला आठवून हसायला येत होतं. समोर शुभ्रा अजून मस्तपैकी बेडवरच झोपून होती. बरं झालं मी यांचं ऐकलं नाही, नाहीतर ही अजून झोपलेलीच असती आणि नंतर मी उठवलं नाही म्हणून चिडचिड केली असती. स्वतःशीच बोलत रुही बेडजवळ आली. शुभ्रा, शुभ्रा, उठ लवकर, आपल्याला फिरायला जायचं आहे ना? 3:30 वाजले बघ, उठ आता, नाहीतर उशीर होईल तुला आवरायला. रुही शुभ्राला उठवत म्हणाली. तरी शुभ्रानी थोडी पण हालचाल केली नाही. अगं शुभ्रा, उठ ना आता, मला पण आवरायला जायचं आहे ग अजून. रुहीने बोलत बोलतच शुभ्राच्या अंगावरचं ब्लँकेट काढलं. सरप्राईज! शुभ्रा ओरडतच उभी राहिली. रुहीने बघितलं तर शुभ्रा रेडी होऊन ब्लँकेटमध्ये लोळत पडली होती. हे काय ग शुभ्रा, तू कधी आवरून बसली आणि मी किती वेळ झाला तुला उठवत आहे? रुही आवरलेल्या शुभ्राला बघून म्हणाली. अगं वहिनी, माझं कधीच आवरलं होतं. मी बाहेरच येत होते, पण तुला स्टडी रूममध्ये जाताना बघितलं. मग मला ही आयडिया आली आणि मी झोपायचं नाटक केलं. शुभ्रा हसतच रुहीला म्हणाली. अगं पण तू उठली कधी आणि आवरलं कधी तू? रुही तिला विचारत म्हणाली. अगं वहिनी, मला रात्रभर झोपच येत नाही फिरायला जायचा विचार करून करून. मग मी 2 वाजताच आवरून बसले. साक्षीसोबत बोलत बसले होते आणि आता मी तुम्हाला उठवायला येत होते, तर तू स्टडी रूममध्ये जाताना दिसली. मग आले परत रूममध्ये. शुभ्रा हसतच रुहीला सांगत होती. आणि साक्षी? रुही बोलतच होती की शुभ्राने तिला अडवलं. वहिनी, आपण नंतर बोलू ग. तू जा ना आता, आवर प्लीज, नाहीतर उशीर होईल ग आपल्याला परत. बोलतच शुभ्राने तिला रूममध्ये जायला पाठवलं. रुही रूममध्ये आली तर शुभम त्याचं आवरून बसला होता. काय झालं? ती आधीच आवरून बसली होती ना? शुभम हसतच रुहीला म्हणाला. हो ना, आधी तर मला वाटलं होतं ती झोपली आहे. रुही बारीक तोंड करून म्हणाली. तिला झोपच येत नाही रात्रभर, कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर. त्यामुळेच तुला म्हटलं होतं. तिचं आवरून पण झालं असेल. जा आता, तुझं आवरून घे, 4 वाजतच आलेत बघ. शुभम घड्याळ बघतच रुहीला म्हणाला. हो बोलून रुही तिचं आवरायला गेली. 4:15 वाजता रुही, शुभम, शुभ्रा आईबाबांचा आशीर्वाद घेऊन घरातून निघाले. आधी अभिला घेऊन ते साक्षीच्या घराजवळ आले. साक्षीला घेऊन सगळे दिव्याच्या घरी आले. पण दिव्याला बघून साक्षी आणि शुभ्राचा मूड थोडा खराबच झाला होता. पण तिच्यामुळे आपली ट्रीप खराब करायची नाही म्हणून दोघी पण तिच्याकडे लक्ष न देता ट्रीप एन्जॉय करायला लागल्या. दिव्या गाडीत बसल्यापासून तिरप्या डोळ्यांनी रुहीकडे बघून मनातल्या मनात हसत होती. पण तिच्याकडे कोणाचं नाही, पण अभिचं मात्र बारीक लक्ष होतं. त्याला
तिच्यावर आधीपासून थोडा थोडा डाऊट होता आणि आता दिव्याला असं रुहीकडे बघताना बघून आणि हळूच हसताना बघून त्याला जरा जरा खात्री पण पडली होती. त्यामुळे तो दिव्यावर बारीक लक्ष ठेवूनच होता. मध्येच हॉटेलवर थांबून सगळ्यांनी नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागले. लोणावळ्याला पोहोचायला त्यांना 8 वाजत आले होते. नुकताच पाऊस पडल्यामुळे मस्त सगळीकडचं वातावरण प्रसन्न वाटत होतं. जिकडे बघल तिकडे डोंगर हिरवे हिरवेगार झाले होते. त्यांना बघून असं वाटत होतं जणू डोंगरांनी हिरवा शालू नेसलाय. सकाळ सकाळ सगळीकडे मस्त धुके पडले होते. वाव, किती मस्त वाटत आहे ना. बघ ना वहिनी, किती छान दिसतंय हे सगळं. शुभ्रा बाहेर बघतच रुहीला म्हणाली. पण तिला रुहीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तिने रुहीकडे बघितलं तर रुही समोरचा नजारा एकटक बघत होती. वहिनी, मस्त आहे ना गं हे सगळं. शुभ्रा तिच्या जवळ जात म्हणाली. हो ना, खूप सुंदर आहे हे सगळं. मला खूप आवडतो असा निसर्ग. प्रसन्न वाटत आहे खूप इथे. रुही हसतच शुभ्राला म्हणाली. शुभ्राने बाजूला बघितलं तर साक्षी आणि अभि एकमेकांसोबत फोटो काढण्यात बिझी होते. तिने शुभमकडे बघितलं तर दिव्या शुभमला चिटकून चिटकून फोटो काढत होती. थोडा वेळ तिथेच थांबून सगळे टायगर पॉईंटला फिरायला गेले. तिथून सगळे भुशी डॅमला फिरायला आले. पाण्यात मनसोक्त भिजून सगळे दुपारी हॉटेलवर रूम घेऊन सगळे फ्रेश झाले. नंतर जेवण करून थोडा वेळ आराम करून सगळे एकविरा आईला दर्शन करायला गेले. दर्शन घेऊन सगळेजण बाजूलाच असलेल्या कार्ले लेणीमध्ये फिरायला गेले. लेणी फिरून भरपूर फोटो काढून सगळे पवना डॅमला फिरायला गेले. संध्याकाळ होत आल्यामुळे त्यांना मस्त सनसेट बघायला मिळाला. सनसेट बघून थोडा वेळ तिथे थांबून सगळे हॉटेलवर आले. आज दमल्यामुळे आणि उद्या सकाळी ट्रेकिंगला जायचं असल्यामुळे सगळे जेवण करून लवकरच झोपी गेले. क्रमशः रुही, शुभम, शुभ्रा, साक्षी आणि अभि लोणावळ्याच्या ट्रिपवर सगळं खूप सुंदर सुंदर चाललं असताना दिव्याच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी प्लॅन करत होती. धुकं, पावसातलं लोणावळा, भुशी डॅमचं पाणी, पवना डॅमचा सनसेट, मजा, मस्ती, थ्रिल आणि रहस्याने भरलेला पुढचा प्रवास सुरू झाला आहे. ट्रिपमध्ये पुढे काय होणार जाणून घ्या पुढच्या भागामध्ये. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.